विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी विषयातला गद्यपाठ क्रमांक 13वा कर्ते सुधारक कर्वे या पाठाची माहिती अभ्यासणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर गिरीश गोपाळ देशपांडे, ज्यांचा जन्म आहे 1952। प्रसिद्ध कवी आणि लेखक एप्सिलॉन ए सखे ए, स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे त्यांचे कविता संग्रह, राजा शहाजी ही महाकादंबरी, शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी, आरण्यकांड, प्रचारक, पंचमस्तंभ, जन्मभूमी, पाताळयंत्र इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत। तर शून्यपूर्ण हा एकांकिका संग्रह असे चौफेर लेखन त्यांचं प्रकाशित आहे। महाराष्ट्राबाहेर बडोदा येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे तसेच वणी येथील 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद ही त्यांनी भूषवलं आहे। महर्षी कर्वे यांचं नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे। कर्वे यांनी आपल्या सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली। महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त रूपात साकार केली। समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला। प्रस्तुत पाठात लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय करून दिला आहे। तर पाठ बघूया। रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले। माझ्या आजोबांचे डोळे टिचले। कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे। तर एका रात्री त्यांच्या आजोबांना बातमी कळाली की महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं वयाच्या 105व्या वर्षी निधन झालेलं आहे। आणि ही बातमी ऐकल्यानंतर लेखकांच्या आजोबांच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं। तर अशा रीतीनं त्यांचं कार्य एवढं मोठं होतं की ज्यामुळंच 105व्या वर्षी कर्वे यांचं निधन झालं असलं तरी हजारो लाखो भारतीयांच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं। स्वातंत्र्य सम्राच्या ऐन धुमाळीच्या काळात म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला। नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यात देखत कमावले गेले। पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते हे त्यांना आधीपासून जाणवत होते। या देशातली स्त्री गुलाम आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते। तिला स्वतंत्र व्हायचं असेल तर तिला भान यावयास हवे की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही। मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानित असे। आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असलेही पण तिला शूद्रातिशूद्र समजून तिला प्रचंड छळच केला जाई। सबब तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते। तथापि हे कार्य आतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होते। स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते। शांत शोषिकपणे सहिष्णु वृत्तीने राहिलो तर हे असिधारावृत्त परिपूर्ण होऊ शकेल याची त्यांनी खूणगाठ बांधली। सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते। नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते, संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता। असे केले तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे कळत होते। तर देशाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु महर्षी कर्वे यांना नुसतं स्वातंत्र्य नको होतं तर या देशातली स्त्री जी आहे, जी गुलाम म्हणून आजपर्यंत वागत आहे, तर त्या स्त्रीला सुद्धा संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांची होती। आणि त्यांना माहीत होतं की आपली भारतीय स्त्री जी आहे हिच्यावरचे असणारे संस्कारच असे आहेत
की ती गुलामीला सुद्धा दागिना मानत आहे. समाजानं तिला देवीचं स्थान दिलं असलं, असं भासवलं असलं, तरी सुद्धा या स्त्रीचा छळ हा केला जातच होता. आणि म्हणून या स्त्रीनं शिक्षित झालं पाहिजे. आपल्या कार्याशी तीही ठाम राहिली पाहिजे. स्त्रीनं स्वातंत्र्य कमावलं पाहिजे. यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे त्यांनी ओळखलं होतं. आणि हे काम जे आहे खूप अवघड आहे, परंतु सावकाश का होईना, परंतु हमखास हे आपणाला काम केलंच पाहिजे. अनेक अडचणी येणार हे त्यांना माहीत होतं. समाजाचा आपल्यावर विद्रोह होणार हेही त्यांना माहीत होतं. परंतु हे सगळं गिळून आपणाला या स्त्रीचा उद्धार हा केलाच पाहिजे. या कामाशी आपण एकनिष्ठ राहिलंच पाहिजे, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये होती. पुढे ते म्हणतायत, पंडित रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. ईश्वरचंद्रांनी पोथ्यांच्या पिट्ट्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले. स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली, म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही. प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत. विद्वत्तेचा ते महामेरू होते, त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजली नाही. केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलपट चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले, ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले. जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता, पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही, तसे कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले. तर एकूणच पंडित रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं जे काही जीवन कार्य पाहिल्यानंतर महर्षी कर्वे यांना आपल्याही कार्यामध्ये काहीतरी चांगलं करण्याचा हुरूप आला. आणि या कामामध्ये विद्वेषी विवाह करून त्यांनी एक समाजाला आदर्श निर्माण करून दिला. आणि त्यामुळेच समाजामध्ये त्यांच्या विरुद्ध बोलण्याचं धाडस कोण करत नव्हतं. समाजाबद्दल अण्णासाहेब कायमच क्षमाशील होते. समाजानं कितीही त्यांच्यावर अन्याय केला, कितीही त्यांचा छळ केला, किती शिव्याशाप दिले, तरी सुद्धा अण्णासाहेब आपल्या कामापासून जरासुद्धा विचलित झाले नाही. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला, पण त्या छळाचा उल्लेख त्यांनी आपल्या साहित्यात कुठेही केला नाही. त्याचंच आचरण कर्व्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये केलं. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतरण केले. पैसा निधी व मुरुड निधी त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभवच. कर्वे स्वतः मोटार वापरत नसत. मैलोगंतीत लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच, स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत. उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत. ते स्वतःच्याच विश्वात वावरत. अशी कुरबूर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती, पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत, विचार करत. विचार पक्का झाला की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येई की त्यांच्या चित्तात काय चालले आहे. हे डावपेच नव्हते, उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. तर महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाच्या माध्यमातून आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था या नावानं त्यांनी तिचं नामांतरण केलं.
पैसा निधी त्यांनी जमवला आणि समाजालाही माहीत होतं की यांनी जमा केलेल्या पैसा हिशोब कर्व्यांच्या जवळ अगदी प्रामाणिकपणे असणार आहेत, कारण हा व्यक्ती उधळपट्टी करणारा नव्हता, स्वतःजवळ मोटार नव्हती, मैलोगंती ते लांब पायी चालत जात, कारण समाजाचे पैसे असं उधळपट्टी करणं हे त्यांना मान्य नव्हतं. स्वतःच्या घरामध्ये सुद्धा जेवढं आवश्यक तेवढाच ते खर्च करीत आणि उरलेला सगळा पैसा समाजाच्या कार्यात ते वापरत होते. तर अशा रीतीनं जिद्दीनं नेमकेपणानं जे काही गणिताचा गुणधर्म आहे नेमकेपणा हा त्यांनी आपल्या जीवनामध्ये सुद्धा उपयोगी पडलेला होता. ते जास्त बोलत नसत, परंतु विचार करत आणि विचार पक्का झाला की तो विचार प्रत्यक्ष आचरणात आणणं हे त्यांचं सर्वात महत्त्वाचं असं जीवनशैली होती. त्यांच्या कार्यातून लोकांना सुद्धा अंदाज येईल की त्यांच्या चित्तात काय चाललेले आहेत. अशा रीतीनं एक बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक कसे असावेत याचं श्रेय या कर्वे यांना जातं. महर्षी कर्वे याजमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती. जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो, मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तोच खरा स्थितप्रज्ञ. महर्षी कर्वे यांचे केवळ समाज सुधारणेत नव्हते, त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटाशेजारी ठेवून उठत. आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. तर महर्षी कर्वे हे स्थितप्रज्ञ यांची लक्षणं त्यांच्यामध्ये पुरेपूर होती. स्वतःच्या सुखदुःखात ते अविचल राहत होते, परंतु दुसऱ्याच्या सुखदुःखात ते सहभागी होत होते. महर्षी कर्वे हे समाज सुधारणेमध्ये एकरूप झालेले होते. त्यांना कुणाच्याही ऋणामध्ये राहायला आवडत नव्हते. ज्या ठिकाणी ते जात त्या अगदी जेवायला जरी बसले होते त्या जेवणाच्या ताटाशेजारी ते पैसे ठेवत होते, कारण आपल्यावर पैसा कोणालाही ते खर्च करू देत नव्हते. आणि सहसा न साधणारे कार्य करण्याचं धाडस हे या कर्व्यांच्यामध्ये होतं. भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो, आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जग प्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषाशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यात त्यांना 2 कार्य करायची होती. एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अतितटीचं कार्य. पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उकळून टाकावे हे महान कठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखीच क्षमता तिथे आवश्यक होती. तर भारतामध्ये ज्या स्त्रीला आपण अर्धांगिनी म्हणतो, अशा स्त्रीला भारतामध्ये त्या पद्धतीचा दर्जा दिला जात नव्हता. भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी म्हणतो, परंतु तीच स्त्री निरक्षर अज्ञानी आहे, हा जो विरोधाभास होता याविषयी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना खूप चीड होती. आणि म्हणून 1916 साली त्यांनी पहिलं महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना घेऊन आपल्या देशामध्ये स्थापन केलं. आगबोटीच्या त्या जमान्यामध्ये महर्षी कर्व्यांनी जगप्रवास केला आणि स्त्री शिक्षणाचं महत्त्व सर्वांना सांगण्याचं काम केलं. कारण त्यांचं जे कार्य होतं हे 2 टोकाचं कार्य होतं. कारण यामध्ये त्यांना स्त्रीला तर साक्षर करायचंच होतं, पण दुसऱ्या बाजूला पुरुषांच्या बरोबरीनं या स्त्रीला स्पर्धेमध्ये उभं करण्याचं. कारण त्यावेळच्या एकूण परिस्थितीचा विचार केला तर स्त्रियावरील पारतंत्र्याचं जोखड उकळून टाकणं हे महान कठीण काम या कर्व्यांना करायचं होतं. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध
पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखीच प्रचंड ताकद यासाठी त्यांना त्या ठिकाणी लावणं गरजेचं होतं. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मताच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो त्याची मिसाल आहेत डॉक्टर धोंडो केशव कर्वे. लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानसाने 1958 साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतले. एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्याने रागावलो मी तिला म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही. तू मुळीच रडू नये, यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केलेलं आहे. तर रत्नागिरीसारख्या अगदी खेड तालुक्यातल्या शेरावली या छोट्याशा गावामध्ये जन्मलेले महर्षी कर्वे, परंतु आपल्या कामातून ते महर्षी झाले. भारतरत्न या सर्वोच्च अशा पुरस्कारांना त्यांचा गुणगौरव झाला. असे कर्वे संपूर्ण आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या हाल अपेष्टा त्यांनी सोसल्या, परंतु आपलं अलौकिक अशा प्रकारचं कार्य त्यांनी शेवटपर्यंत केलं. आणि म्हणूनच समाजानं त्यांना महर्षी मानलं. तर भारत सरकारनं भारतरत्न या सर्वोच्च अशा नागरी पुरस्कारानं त्यांचा सन्मान केला. एकदा विद्यापीठामध्ये एक मुलगी त्यांच्या पुतळ्या पाठीमागे रडत बसलेली होती आणि हे चित्र जेव्हा लेखकांनी पाहिलं तेव्हा त्या मुलीला म्हणले की कर्व्यांच्या पुतळ्यापाशी तू रडत बसू नको, कारण तू रडू नये याचसाठी कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केलेलं आहे. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाले. महिला शिकवतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियावरले अत्याचार थांबतील असे वाटत नाही. परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्या हे ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिलाही तिची स्वप्ने, भावभावना, आकांक्षा, विचार असतात. तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजे पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल. पुरुषांचेही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग डोळे टिचणार नाहीत, तिथे हसू फुलेल. तर या ठिकाणी लेखक म्हणतायत की कर्व्यांनी SNDT महिला विद्यापीठ निर्माण केलं. महिला शिकू लागल्या, पण खऱ्या अर्थानं या समाजातला पुरुष जो आहे हा शिक्षित होणं महत्त्वाचं आहे. तो ज्या दिवशी शिक्षित होईल त्याच दिवशी स्त्रियांच्यावरचे होणारे अत्याचार थांबतील. कारण परंपरागत संस्कारामुळं पुरुषांच्याही कधी ध्यानातच आलेलं नाही की ज्या स्त्रीशी आपण अन्याय करतोय, ज्या स्त्रियांच्यावर आपण अत्याचार करतोय ती आई आहे, बहीण आहे, बायको आहे, कन्या आहे. तर अशा स्त्रीशी आपण चुकीचं वागतोय, तिला दुय्यम दर्जाचं स्थान देतोय, एखादी वस्तू म्हणून तिचा वापर आपण करतोय. कारण ती स्त्री, तिलाही मन आहे, तिलाही भावभावना आहेत, तिलाही आकांक्षा आहेत, तिलाही विचार आहेत, तिचंही अस्तित्व आहे. हे जेव्हा ही पुरुषप्रधान संस्कृती मानायला लागेल, म्हणजेच या पुरुषांचं जेव्हा शिक्षण होईल, पुरुष शिक्षित होईल, तेव्हाच या स्त्री स्वातंत्र्याला खरा अर्थ निर्माण होईल. पुरुषांचेही शिक्षण झालं तरच या महर्षी धोंडो केशव कर्वे या कर्त्या सुधारकानं जे काही सुरू केलेलं महान कार्य आहे हे कुठेतरी पूर्ण झाले असं होईल. अशा प्रकारची भावना लेखकांनी शेवटी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे.